आजकालच्या नातेसंबंधांमधल्या तणावाचं किंवा विभक्त होण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असावं असं जर आपण विचार केला ना, तर बहुतेकांना वाटेल की प्रेमाचा अभाव हेच कारण असावं. हां, किंवा मग स्वभावातले मतभेद असतील असं लोकांना वाटतंय. हो ना, पण प्रत्यक्षात अनेक संशोधने आणि आकडेवारी एक अतिशय वेगळं सत्य समोर आणतात. सर्वाधिक नाती ही पैशाच्या अभावामुळे किंवा आर्थिक तणावामुळे तुटतात. अगदी बरोबर. हे खूप धक्कादायक आहे, पण हेच वास्तव आहे. खरंच की. मग तरीही फक्त प्रेम असेल तर आपण कोणतंही संकट पार करू शकतो असं एक रोमॅन्टिक आणि काहीसं अवास्तव चित्र समाजात का उभं केलं जातं? हाच तर मुख्य विरोधाभास आहे. आपण एका अशा जगात राहतो जिथे भावना आणि वास्तव या दोन गोष्टींना कायम एकमेकांच्या विरुद्ध उभं केलं जातं. आणि म्हणूनच आजची ही आपली सखोल चर्चा अत्यंत महत्वाची आहे. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या पैसा की प्रेम आयुष्याच्या तराजूत खरे वजन कुणाचे या लेखनातील अत्यंत महत्वाच्या आणि जीवनस्पर्शी मुद्द्यांचा आपण आज वेध घेणार आहोत. तर मग आज आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. कारण वरवर पाहता पैसा की प्रेम हा प्रश्न अगदी सोपा आणि नेहमीचा वाटतो. हो, नेहमीच वाटतो. पण तो केवळ तात्विक नाहीये. तो आपल्या रोजच्या जगण्याशी, आपल्या मानसिक आरोग्याशी आणि सध्याच्या समाज रचनेशी खोलवर जोडलेला आहे. अगदी नक्कीच. या दोन गोष्टींमागे नक्की कोणतं मानसशास्त्र आणि कोणतं तत्वज्ञान दडलंय हे समजून घेणं हाच आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश आहे. हे समजून घेताना आपण हे लक्षात ठेवायला हवं की हा केवळ दोन संकल्पनांमधला संघर्ष नाहीये. मग तो काय आहे? हा मुळात मानवी मूल्यांच्या प्राधान्यक्रमाचा मुद्दा आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची दिशा ती व्यक्ती कशाला किती महत्त्व देते यावरच ठरत असते. बरोबर. विद्यानंद यांच्या लेखनातून याच प्राधान्यक्रमावर अतिशय अचूक प्रकाश टाकण्यात आला आहे. खरं तर चर्चेची सुरुवात थेट प्रेमाच्या आदर्शांवरून करण्याऐवजी मला वाटतं आपण एका अत्यंत व्यावहारिक आणि जमिनीवरच्या सत्यापासून करूया. हो, ते जास्त योग्य राहील. विद्यानंद यांच्या लेखनात पैशाच्या वास्तवाबद्दल जे म्हटलेलं ते खूप रोखठोक आहे. पैसा हा जीवनाचा आधार मानला जातो, पण इथं फक्त 2 वेळची भूक भागवणे एवढाच मर्यादित अर्थ अभिप्रेत नाहीये. मुळीच नाही. पैशाचा थेट संबंध माणसाच्या मानसिक सुरक्षिततेशी आणि मेंदूच्या कार्यपद्धतीशी असतो. मेंदूच्या कार्यपद्धतीशी म्हणजे कसं? म्हणजे बघ, जेव्हा एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या अस्थिर असते ना, तेव्हा तिच्या मेंदूत सतत एक प्रकारचा ताण असतो. आपण त्याला विज्ञानाच्या भाषेत फाईट ऑर फ्लाईट मोड म्हणतो. तो सतत सुरू असतो. अरे बापरे. म्हणजे सतत एक प्रकारची भीती किंवा असुरक्षितता. अगदी तेच. आणि या अवस्थेत माणसाला शांतपणे निर्णय घेणं, भविष्याचे नियोजन करणं खूप कठीण जातं. हो, साहजिकच आहे. इतकंच नाही तर अगदी नात्यांमधली आपुलकी जपणंही जैविकदृष्ट्या कठीण होऊन बसतं. विद्यानंद अतिशय स्पष्टपणे मांडतात की पैशाचं महत्त्व नाकारणं म्हणजे वास्तवाला नाकारण्यासारखं आहे. म्हणजे पैसा हा केवळ बँकेत जमा होणारा आकडा नसून तो माणसाचा आत्मविश्वास घडवणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तर नक्कीच तो पाया आहे. आर्थिक स्थैर्य नसेल तर क्षमता आणि गुणवत्ता असूनही अनेक संधी निसटतात. याला ना आपण एका आधुनिक उदाहरणातून समजून घेऊया. सांग ना. मला वाटतं पैसा हा एखाद्या स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टम सारखा आहे. ओएस सारखा. क्या बात आहे. हे छान उदाहरण आहे. हो ना. ती सिस्टम पडद्यामागे काम करत असते. ती डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नाही. बरोबर. पण ती नसली तर तो फोन म्हणजे फक्त एक प्लास्टिकचा किंवा धातूचा निरुपयोगी डबा ठरतो. अगदी तंतोतंत जुळणारं उदाहरण आहे. आणि जर ती ऑपरेटिंग सिस्टम व्यवस्थित चालत असेल तरच त्यातले जे वेगवेगळे ॲप्स आहेत ते सुरळीत काम करू शकतात. हो, अगदी. पैशाच्या बाबतीत नेमकं हेच होतं. तो फक्त भौतिक गरजा पूर्ण करत नाही, तर तो माणसाचा मानसिक ताण, ज्याला आपण कॉग्निटिव्ह लोड म्हणतो ना, तो कमी करतो. म्हणजे रोजच्या जगण्याची चिंता कमी करतो. हो. जेव्हा पुढच्या महिन्याचं घरभाडं कसं भरायचं, मुलांच्या शिक्षणाची फी कशी द्यायची किंवा आजारपणात उपचारांचा खर्च कसा करायचा याच्या काळजीतून मन मुक्त असताना तेव्हाच ते मन इतर गोष्टींचा विचार करू शकतं. एक्झॅक्टली. तेव्हाच ते मन इतर उच्च प्रतीच्या भावनांचा किंवा नवनिर्मितीचा विचार करू शकतो. म्हणूनच पैशाकडे एक अत्यंत आवश्यक असा पाया म्हणून पाहणं गरजेचं आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. कोणता? जर पैसा ही फक्त ऑपरेटिंग सिस्टम आहे किंवा तो फक्त एक पाया आहे, तर मग आपण तो फोन वापरतो कशासाठी? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण नुसती सिस्टम अपडेट करत बसणं हा काही जगण्याचा मुख्य उद्देश असू शकत नाही ना. हो. तिथेच विद्यानंद यांच्या लेखनातला पुढचा मुद्दा येतो. हो, प्रेमाची अपरिहार्यता. बरोबर. प्रेम हेच माणसाला जगण्याचं कारण देतं.
आणि इथे प्रेमाची व्याख्या खूप व्यापक आहे बरं का. म्हणजे फक्त रोमॅन्टिक प्रेम नाही. नाही, ती केवळ रोमॅन्टिक संकल्पना नाहीये. त्यामध्ये सहानुभूती, आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि एक अतूट विश्वास समाविष्ट आहे. माणसाला भावनिक पातळीवर जिवंत ठेवणारी ही एक प्रकारची ऊर्जा आहे. विद्यानंद एका सुंदर विरोधाभासाकडे लक्ष वेधतात त्यात. कोणता विरोधाभास? ते म्हणतात की अफाट संपत्ती आहे, संपत्तीचे डोंगर उभे केले आहेत, पण ती शेअर करायला, त्याबद्दल आनंद व्यक्त करायला कोणीच नसेल तर ती संपत्ती अर्थहीन ठरते. अगदी बरोबर. मन रिकामं असेल तर भौतिक यश कोणताही आनंद देऊ शकत नाही. आता ना हा मुद्दा खऱ्या अर्थाने रंजक ठरतो, कारण आदर्शाच्या पातळीवर हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं. पण आपण मगाशी जे आर्थिक ताणाबद्दल बोललो त्या वास्तवाशी हे कसं जोडायचं? म्हणजे तुला म्हणायचंय की संकटाच्या वेळी? हो, समजा एखाद्या कुटुंबावर प्रचंड मोठं आर्थिक संकट आलंय, नोकरी गेलीये किंवा व्यवसाय पूर्णपणे बुडालाय. हे खूप भयानक वास्तव असू शकतं. अशा या कठोर वास्तवात केवळ प्रेम किंवा चांगल्या भावना माणसाला कशा तारू शकतात? तिथे तर पैसाच लागेल ना? हो, हे साहजिक आहे वाटणं. नुसती इच्छाशक्ती किंवा एकमेकांवरचं प्रेम वीज बिल तर भरू शकत नाही. उलट अशा प्रचंड तणावाच्या वेळी प्रेमना आणि नात्यांना तडे जाण्याची शक्यता सर्वात जास्त असते. हा अत्यंत वास्तवाला धरून असलेला आणि विचारात पाडणारा प्रश्न विचारलास तू. प्रचंड आर्थिक ताण नात्यांना उद्ध्वस्त करू शकतो, हे कटू सत्य आहे. हो ना. पण विद्यानंद यांच्या विचारधारेच्या मुळाशी जर आपण गेलो तर तिथे प्रेम विरुद्ध पैसा असा संघर्ष नाहीच मुळी. म्हणजे कसं काय? जेव्हा संकट येतं तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी, बिलं भरण्यासाठी पैसाच लागतो, हे त्यांनाही मान्य आहे. पण तो मार्ग शोधण्याची मानसिकता कुठून येते? जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा परत उभं राहण्याची प्रेरणा कुठून मिळते? ओहो, ती प्रेरणा त्या नात्यांमधून मिळते. अगदी बरोबर. प्रेम हे समस्या सोडवणारं थेट साधन नाहीये, तर ती समस्या सोडवण्यासाठी माणसाला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणारी ताकद आहे. म्हणजे प्रेम ही काही जादूची कांडी नाहीये की जिने रातोरात बँक बॅलन्स वाढेल. अजिबात नाही. पण ती एक भावनिक सुरक्षिततेची जाळी आहे, ज्याला आपण सेफ्टी नेट म्हणतो. अगदी परफेक्ट शब्द वापरलास, सेफ्टी नेट. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे माहीत असतं की आपण अपयशी ठरलो तरी आपल्याला विनाअट स्वीकारणारं कुणीतरी आहे, तेव्हा तिचा मेंदू त्या संकटावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतो. हो, भीतीपोटी कोसळून न पडता ती व्यक्ती नव्या जोमाने उभी राहू शकते. थोडक्यात सांगायचं तर पैसा जीवन सुसह्य करतो, तो अडचणींची तीव्रता कमी करतो. बरोबर. पण प्रेम हे जीवन अर्थपूर्ण बनवतं. संकटाच्या काळात हीच अर्थपूर्णता माणसाला तग धरायला शिकवते. खरंच की. जर पाठीशी कोणीच नसेल तर त्या संकटातून बाहेर पडण्याची माणसाची इच्छाशक्तीच मरून जाते. अशावेळी पैसा मिळवण्याची प्रेरणाच उरत नाही. तर या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? जर पैसा जीवन सुसह्य करतो आणि प्रेम जीवन अर्थपूर्ण बनवतं, तर मग समाजात या दोन गोष्टी कायम एकमेकांच्या कट्टर शत्रू असल्यासारख्या का मांडल्या जातात? हा खूप मोठा गैरसमज आहे. आधुनिक जगात लोक या दोनच गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त का भरडले जातात? याचं मुख्य कारण म्हणजे आधुनिक काळातील अतिभौतिकवादी किंवा ज्याला आपण हायपर कॅपिटलिस्ट समाजव्यवस्था म्हणतो ना ती. त्या व्यवस्थेने काय केलंय? या व्यवस्थेने नकळतपणे एक असा खोटा समज निर्माण केला आहे की जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर भावनांना, नात्यांना आणि वेळेला दुय्यम स्थान द्यावंच लागेल. अरे बापरे, म्हणजे एक निवडायला लावलं जातं. हो, आपण या दोन गोष्टींना एकाच तराजूच्या दोन पारड्यांसारखा पाहतो, जिथे एक वर गेलं की दुसरं खाली येणारच असा घट्ट समज झाला आहे. आणि त्यामुळेच एक कृत्रिम आणि अत्यंत ताणतणावाचा संघर्ष उभा राहिला. अगदी बरोबर. आणि त्यातूनच मग ते दोन टोकाचे परिणाम पाहायला मिळतात, ज्यांचा उल्लेख विद्यानंद यांनी केला आहे. हो, कोणते दोन परिणाम? एकीकडे अशी अवस्था जिथे भरपूर पैसा आहे पण आयुष्यात प्रेम किंवा जिव्हाळा नाही. अशा व्यक्तींचं जीवन पूर्णपणे यांत्रिक होतं. सकाळी उठायचं, काम करायचं, नफा कमवायचा आणि झोपायचं. या चक्रात कुठलाच भावनिक ओलावा नसतो. बरोबर. वरवर पाहता सगळं उत्तम असतं, पण आतून एक प्रचंड पोकळी असते. आणि दुसरीकडे केवळ भावनांमध्ये वाहून जाणारा एक मोठा गट आहे, जो वास्तवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. हो, हा गट पण खूप मोठा आहे.
फक्त प्रेम असेल तर आपण जग जिंकू अशा भाबड्या कल्पनेत राहिल्यामुळे जेव्हा खऱ्या अर्थाने आर्थिक जबाबदाऱ्या समोर येतात तेव्हा जीवनात प्रचंड अस्थिरता निर्माण होते. आणि मग रोजच्या जगण्यासाठी झगडावं लागतं. अगदी. सततच्या तडजोडीमुळेच त्याच प्रेमाचं रूपांतर नैराश्यात आणि चिडचिडीत होतं. हे दोन्ही टोकाचे विचार मानवी विकासासाठी अत्यंत हानिकारक आहेत. म्हणजे आपण पुन्हा त्याच ऑपरेटिंग सिस्टीमच्या उदाहरणाकडे येतो. हो, ते उदाहरण इथेही अचूक लागू पडतं. काही लोक फक्त सिस्टीम अपडेट करण्यात म्हणजेच फक्त पैसा कमवण्यात आयुष्य घालवतात, पण त्यातले चांगले ॲप्स म्हणजेच नाती कधीच वापरत नाहीत. आणि काही लोक सिस्टीम अपडेट न करताच भारीतले ॲप्स चालवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे सिस्टीम क्रॅश होते. क्या बात है, अतिशय सुंदर पद्धतीने जोडले हे. आजकालच्या वेगवान जीवनात करिअर, प्रतिष्ठा आणि भौतिक यशाच्या शर्यतीत धावताना अनेकदा असं लक्षात येतं की जे सर्वात मूल्यवान होतं तेच आपण कुठेतरी मागे सोडून आलोय. आणि यामुळे एक अत्यंत महत्वाचा विचार पुढे येतो. कोणता विचार? खरी समस्या पैसा की प्रेम ही नाहीच. प्रश्न कुणाला निवडायचे असा नसून कशाला किती स्थान द्यायचे हा आहे. दृष्टिकोनातला बदल. अगदी. हा दृष्टिकोनातील बदल अत्यंत महत्वाचा आहे. ह्या आधुनिक संघर्षातून बाहेर पडायचं असेल तर आपण कशासाठी धावतोय आणि त्याचा आपल्या एकूण आयुष्यावर काय परिणाम होणार आहे याचं सातत्याने तटस्थपणे परीक्षण करत राहणं गरजेचं असतं. पण बघ ना, कशाला किती स्थान द्यायचे हे शोधणं म्हणजे एक प्रकारचं अवघड कोडं सोडवण्यासारखंच आहे. हो, सोपं नक्कीच नाहीये. जर आपण दोन्ही टोकाची भूमिका नाकारल्या तर मग सुवर्णमध्य कसा साधायचा या संघर्षावर नक्कीच उपाय काय आहे? यातूनच आपण आजच्या चर्चेच्या निष्कर्षाकडे आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे येतो. विद्यानंद यांच्या लेखनातून यावर जो उपाय सुचवला आहे तो अतिशय मार्मिक आहे. काय आहे तो उपाय? तो उपाय म्हणजे संतुलन. पण हे संतुलन म्हणजे 50-50% अशी साधी गणिती विभागणी नाही बरं का. मग कसे हे संतुलन? हे समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. पैशाला कायम एक साधन म्हणूनच वापरायचं आहे. म्हणजे टूल म्हणून? अगदी. त्याला कधीही आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट बनू द्यायचं नाही. जेव्हा पैसा हे फक्त एक साधन असतं तेव्हा तो माणसावर नियंत्रण ठेवत नाही, तर माणूस त्याच्यावर नियंत्रण ठेवतो. हे खूप महत्वाचं आहे. पण मग प्रेमाचं काय? प्रेमाला कसं संतुलित करायचं? कारण भावना तर मोजता येत नाहीत ना. हां, खूप चांगला प्रश्न आहे. प्रेमाला केवळ एक भावना किंवा रोमॅन्टिक कल्पना न मानता त्याला एक जबाबदारी आणि बांधिलकी म्हणून स्वीकारायला हवं. जबाबदारी म्हणून? म्हणजे नक्की कसं? कारण जेव्हा एखादी व्यक्ती नात्याला जबाबदारी मानते तेव्हा ती व्यक्ती वास्तवाचं भान विसरत नाही. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, आपल्या माणसांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा पैशासारख्या साधनाची गरज भासतेच याची तिला पूर्ण जाणीव असते. अरे वा. म्हणजे अशा प्रकारे पैसा आणि प्रेम हे परस्परांचे विरोधक न राहता एकमेकांना पूरक बनतात. अगदी बरोबर. ते एकमेकांना मदत करतात. हे ना मला एखाद्या इमारतीच्या रचनेसारखं वाटतंय. इमारतीची रचना कसं काय? म्हणजे बघ, पैसा हा त्या इमारतीच्या पायासारखा आहे. सिमेंट, कॉन्क्रीट आणि लोखंडाचा पाया. अगदी बरोबर. तो पाया अत्यंत मजबूत असावाच लागतो, त्याशिवाय इमारत उभी राहू शकत नाही. हो, ते तर आहेच. पण आपण काही त्या अंधाड्या कॉन्क्रीटच्या पायामध्ये जाऊन राहत नाही. आपण राहतो त्या पायावर बांधलेल्या सुंदर घरात, ज्यात हवा आहे, प्रकाश आहे. आणि मुख्य म्हणजे आपली माणसं आहेत. एक्झॅक्टली. ते घर म्हणजे प्रेम आणि नाती. हे अतिशय अचूक उदाहरण आहे. मजबूत पायाशिवाय घर कोसळेल हे सत्य आहे, पण केवळ पाया बांधून ठेवला आणि त्यावर घरच बांधलं नाही तर त्या रिकाम्या आणि निष्फळ जागेचा काय उपयोग? काहीच उपयोग नाही. पाया मजबूत असावा लागतो, पण अंतिम ध्येय हे त्यावर एक सुंदर घर बांधून त्यात राहणं हेच असतं. विद्यानंदन यांच्या लेखातील अंतिम विचाराचा हाच तो मुख्य गाभा आहे. खरंच खूप सुंदर गाभा आहे हा. त्यांनी एका ओळीत जे सार सांगितले ते मला वाटतं कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे. कोणती ओढ? ते म्हणतात, पैसा आवश्यक आहे पण प्रेम अपरिहार्य आहे. क्या बात है. आवश्यक आणि अपरिहार्य. हो, आवश्यक आणि अपरिहार्य या दोन शब्दांमधला फरक खूप काही सांगून जातो. आवश्यक म्हणजे ज्याच्याशिवाय जगण्याची गाडी अडेल, पण अपरिहार्य म्हणजे ज्याच्याशिवाय त्या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणूनच आयुष्याच्या या तराजूत प्रेमाचं पारडं कायम थोडं जळच असलं पाहिजे आणि त्याचवेळी पैशाचं पारडं संतुलित असायला हवं. अगदी बरोबर. वास्तवाचं भान न सोडता भावनांचा आदर करणं हेच खऱ्या अर्थाने सुंदर आणि पूर्ण जीवनाचं रहस्य आहे. पैशाशिवाय जगणं निश्चितच कठीण आहे,
त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे, पण प्रेमाशिवाय जगणं हे पूर्णपणे व्यर्थ आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण पैशाची मानसिकता, त्यातून निर्माण होणारी मानसिक सुरक्षितता आणि प्रेमाची अपरिहार्यता या दोन्हींचा अतिशय जवळून वेध घेतला. हो, आणि मला वाटतं हे खूप गरजेचं होतं. या दोन गोष्टी एकमेकांचा शत्रू नसून पूरक कशा आहेत हे आपण समजून घेतलं. पण या चर्चेच्या शेवटी विद्यानंद यांच्या या संपूर्ण तत्वज्ञानावर आधारित एक नवीन विचार समोर येतो. कोणता विचार? ती किंवा नात्यांमधली गुंतवणूक किती वेगाने संपत चालली आहे. अरे बापरे, हा खूपच गहन विचार आहे. बँक अकाउंटमधला आकडा वाढवण्यासाठी आपण नकळतपणे आपल्या आयुष्यालाच दिवाळखोरीत तर ढकलत नाही ना. आज वेळ काढून या प्रश्नाचा विचार नक्की करायला हवा.